अश्वमेध कॉम्प्लेक्स उपलब्ध जागा आहे 15x10 व 24x21 भव्य शोरूम किंवा कमर्शियल गाळे, 100x100 प्रशस्त ग्राउंड फ्लोर गोडाऊन, 50x15 मीटिंग व कॉन्फरन्स हॉल. तुमच्या व्यवसायासाठी परफेक्ट लोकेशन. स्पेशल ऑफर आहे, पहिले 2 महिने भाडे पूर्णपणे मोफत. अश्वमेध कॉम्प्लेक्स घेऊन आलेला आहे भव्य 3 मजली इमारत, 7500 स्क्वेअर फूटचं बांधकाम, खाली प्रशस्त गाळे आणि वर 2 BHK and 3 BHK फ्लॅट्स उपलब्ध. संपूर्ण बिल्डिंग एकाच ओनरला रेंटने द्यायची आहे. हॉस्पिटल, मेडिकल, शोरूम, औषध दुकान या सर्वांसाठी योग्य. बुकिंग सुरू आहे, आत्ताच संपर्क करा. आपल्या सर्वांच्या खूप छान प्रतिसादामुळे आता काही मोजकेच गाळे शिल्लक आहेत, तरी त्वरा करा आणि आजच संपर्क करा. कवठे महांकाळ नगरपंचायतमध्ये नगराध्यक्ष पदाची संगीत खुर्ची. सौ सामियार या शेकडे यांचा राजीनामा, नव्या चेहऱ्याची उत्सुकता. 4 वर्षात 6व्या नगराध्यक्ष पदाची वर्णी कोणाची लागणार? कवठे महांकाळ नगरपंचायतीच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. माजी खासदार संजय काका पाटील व युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांच्या गटाची सत्ता असलेल्या नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्षा सौ सामियार या शेकडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. संजय काका पाटील यांच्या आदेशानुसार त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला आहे. आता आगामी काळातील 6वा नगराध्यक्ष कोण असणार याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागलेले आहे. कवठे महांकाळ नगरपंचायतीमध्ये सत्ता राखताना संजय काका पाटील यांनी आपल्या गटातील जास्तीत जास्त नगरसेवकांना पदाची संधी देण्याचे धोरण अवलंबले आहे. गेल्या 4 वर्षाच्या कार्यकाळात आतापर्यंत 5 नगराध्यक्षांनी काम केलेले आहे. सौ गावडे, अजित माने, रणजित घाडगे, सौ शीतल अजय पाटील, सौ सामियार या शेकडे या सर्वांनी आपला ठरलेला कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर नेत्यांच्या आदेशानुसार पदाचा त्याग केला. याच परंपरेला अनुसरून सौ सामिया शेकडे यांनी देखील आपला पदभार सोडलेला आहे. नव्या नगराध्यक्षांच्या निवडीसाठी माजी खासदार संजय काका पाटील गटातून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. सध्या पुढील महिला नगरसेवकांची नावे चर्चेत व आघाडीवर आहेत. अनुराधा सगरे, शुभांगी जगन्नाथ शिंदे, मीराबाई ईश्वर वनखडे, जयश्री सोमनाथ लाठोडे या 4 ही नावांपैकी संजय काका पाटील व युवा नेते प्रभाकर बाबा पाटील कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. शहराच्या विकास कामांना गती देणारा व आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सक्षम चेहरा देण्याचा प्रयत्न या निवडीतून केला जाण्याची शक्यता आहे. नगरपंचायतीचा कार्यकाळ संपायला कमी वेळ शिल्लक असताना जास्तीत जास्त आपल्या सहकाऱ्यांना मान सन्मान देण्याची संजय काका पाटील यांची रणनीती यशस्वी ठरताना दिसत आहे. मात्र 6व्या नगराध्यक्ष पदाची निवड करताना गटाअंतर्गत समन्वय राखण्याचे आव्हान देखील संजय काका यांच्यासमोर असेल. येत्या काही दिवसात जिल्हाधिकाऱ्यांकडून नवीन निवडीचा कार्यक्रम जाहीर होईल. तोपर्यंत कवठे महांकाळचा नवा कारभारी कोण या चर्चेने शहरात जोर धरलेला आहे. आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व फॉलो करा. मुख्य संपादक कुणाल कोठ्यावळे, के मराठी न्यूज नेटवर्क. खुशखबर, मूळव्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवठे महांकाळ शहरामध्ये उपलब्ध. सुविधा, आधुनिक लेझर मशीन, दुर्बिणीतून तपासणी, ऍडमिटची गरज नाही. पोट विकार, गुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला. मूळव्याधी, फिशर, भगंदर, पायलोनायडल, सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार. हार्निया, अपेंडिक्स, कान, नाक, घसा व स्त्रीरोग चिकित्सा, गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवठे महांकाळ शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटलमध्ये उपलब्ध. आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठे महांकाळ.